आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताना शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील लॉ ऑफ पॅरललोग्राम यावर डिपेंड न्यूमेरिकल नंबर 5 पाहणार. फाइंड द अँगल बिटवीन टू इक्वल फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 300 न्यूटन इच. म्हणजे दोन फोर्सेस दिलेले आहेत, त्या दोघांचं मॅग्निट्यूड कसं आहे, सेम आहे, 300 न्यूटन 300 न्यूटन. आणि या दोघांमधील जो काय अँगल आहे तो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. म्हणजेच पी सुद्धा 300 न्यूटन आहे आणि क्यू सुद्धा 300 न्यूटन आहे आणि या दोघातील अँगल म्हणजेच थिटा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. इफ देअर रिझल्टंट इज 150 न्यूटन आणि रिझल्टंट आर आपल्याला दिलेला आहे. तर गिव्हन टाकता इथे नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिव्हन मध्ये काय, दोन्ही फोर्स सेम आहेत, म्हणजेच पी जेवढा आहे तेवढाच काय असणार आहे, क्यू सुद्धा असणार आहे. किती, 300 न्यूटन 300 न्यूटन. त्याचप्रमाणे रिझल्टंट आर आपल्याला दिलेला आहे, किती आहे, 150 न्यूटन. टू फाइंड काय करायला सांगितलंय, दोन फोर्स मधील अँगल म्हणजेच थिटा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. जर का रिझल्टंट आर दिला असेल तर काय करूया, डायरेक्ट आर स्क्वेअर ऍज इट इज फॉर्म्युला घेऊया. आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा. इथला जर का स्क्वेअर काढला तर हे काय होणार आहे, अंडर रूट मध्ये जाणार आहे. आणि जर का इथला अंडर काढला तर इथं काय येणार आहे, स्क्वेअर येणार आहे. अशा प्रकारे हे फॉर्म्युला आपण लिहित असतो. व्हॅल्यू पुट करूया. रिझल्टंट आर 150 आहे, 150 चा स्क्वेअर इज इक्वल टू फोर्स पी किती आहे, 300 स्क्वेअर. क्यू सुद्धा तेवढाच असणार आहे, 300 स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ पी क्यू सेम आहे, 300 इंटू कॉस थिटा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. 150 चा स्क्वेअर किती आलं, 22,500 इज इक्वल टू ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर करूया, म्हणजेच 300 स्क्वेअर प्लस 300 स्क्वेअर. किती आन्सर आलं, 1,80,000 प्लस हा प्रोडक्ट करूया, 300 इंटू 300 इंटू 2, 300 इंटू 300 इंटू 2 किती आलं, 1,80,000 इंटू कॉस थिटा. ही व्हॅल्यू इकडे प्लस आहे, इकडे पाठवल्यानंतर मायनस होणार, म्हणजेच काय, 22,500 मायनस 1,80,000 इज इक्वल टू काय होणार, 1,80,000 कॉस थिटा. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 22,500 मायनस 1,80,000 इज इक्वल टू किती आलं आन्सर आपलं, मायनस 1,57,500 इज इक्वल टू काय होणार, 1,80,000 कॉस थिटा. 1,80,000 इकडे कॉस थिटाला काय इंटू आहे, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार, म्हणजे 1,57,500 डिवाइड बाय 1,80,000 इज इक्वल टू कॉस थिटा. मायनस करूया, 1,57,500 डिवाइडेड बाय 1,80,000 किती आन्सर आला आपलं, मायनस 0.875 इज इक्वल टू कॉस थिटा. हा कॉस इकडे पाठवल्यानंतर काय होणार, कॉस इनवर्स, देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय होणार, कॉस इनवर्स मायनस 0.875. करूया, शिफ्ट धरून कॉस दाबल्यानंतर कॉस इनवर्स येतं, इंटू किती व्हॅल्यू आपली, मायनस 0.875 किती आन्सर आला आपलं, देअरफॉर थिटा इज इक्वल टू 151.044 डिग्री. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे दोन फोर्स मधील अँगल थिटा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला होता, तो इथं आपण फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.